भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, म्हणवोनी मनी मानून ये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा, हानिका रुसावे न लगे बहुता, हानिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुनिया, म्हणवोनी मनी मानून ये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुका मने भार घातली आवरी, तुका मने भार घातली आवरी, होईल कैवारी नारायण, म्हणवोनी मनी मानून ये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. विठ्ठला विठ्ठला पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करुं प्रथमं, दुसरे चरण संताजिया कथे ताविचार भगवाने कथे ताविचार भगवाने कथे ताविस्तार भगवाने कथे ताविस्तार वादी सद्गुरुदास तुका वादी सद्गुरुदास तुका वादी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका सदा पंढरीनाथ पादाब्जभुंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात प्राप्त तत्वं, महेंद्रायणी तीरभूमो वसंतं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, कायमा जीवानी वाणील संतांसी, रंजवो चित्ता शपुलिया जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. अतुलित बलधामं हिमशैलावदेहो, धनुजवन कृशानं ज्ञानी नामाग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्त मात जातं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. नमो नमाज गुरुवर्या, सुखमूर्ती नमो संत श्रोत्यांच्या पाया भेद भेदा करुनिया, योंद प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां, अन्योषहस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं. सेवे लागी सेवक झालो, सेवा करालो, सेवा करालो, सेवा करालो,
करावा वयेवा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा विहीर रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठला विठ्ठला भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणवोनी मनी मानून ये खेद मनावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण मुक्त कविल्य तेजोनिधी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याची यावत मानव जातीच्या जीवनामध्ये प्राप्त होत असलेलं दुःख नेमकं जीवाच्या जीवनामध्ये येतं तरी का याचं मार्मिक चिंतन या अभंगाच्या माध्यमातून मांडतात. विठ्ठला सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी थोडासा परिहार देण्यागत्याचे तो म्हणजे असा आपल्या मोजी श्री क्षेत्र ढिंगळे पिंपळगाव या ठिकाणी चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 65वे या सप्ताहाला जगनियंत्या भगवान परमात्म्याची कृपा अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद ज्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पवित्र पावन झाली असे परमस्नेही परमादरणीय सर्वांचं श्रद्धास्थान वालुरकर बाबा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळाच्या अथक अशा परिश्रमातून चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपातला सप्ताह तेथील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या सद्भाग्यानं आपल्याच गावचे परमस्नेही परमादरणीय परमार्थप्रेमी आदरणीय आपल्या गावचे सरपंच माझे परमस्नेही जिजाभाऊजी सोळंके अर्थात जिजा यांच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमास्तव आजचं निमंत्रण माझ्याकडे. विठ्ठला मी नेहमी सांगत असतो मायबाप प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं परंतु कीर्तन करायचं म्हटलं तर एकट्याला करता येत नसतं. या न्यायानं अगदी या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असणारी परिसरातील सर्व रती महारथी गुणीजन मंडळ या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. सर्वांचाच काय नामनिर्देश करणं शक्य नाही. बऱ्याचशा गायक वादकाचे तोंड लक्षात आहेत चेहरे लक्षात आहेत पण ह्या लॉकडाऊनने नावच आठवणीतून गेले म्हणून अगदी आत्ता ज्यांनी चाल गायली असे परमस्नेही परमादरणीय परमार्थप्रेमी आपल्याच परिसरातील आदरणीय माऊली महाराज त्यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य त्यांना साथ केलेले श्रीहरिभक्तीपरायण अनिल महाराज यांची उपस्थिती आहे. माझे परमस्नेही परममित्र आपल्याच परिसरातलं भूषण सुंदर ज्यांचा आवाज आहे असे श्रीहरिभक्तीपरायण नारायण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे विनेकरी बाबा आहेत यांच्यापासून ते त्यांच्यापर्यंत राहिलेली सर्व भजनी मंडळी परिसरातून आलेली सर्व परमार्थिक जाणकार श्रोते सज्जन मायबाप विशेष उपस्थितीमध्ये आपल्याच परिसराचं भूषण अगदी ज्यांनी आपलं जीवन परमार्थाकरता समर्पित केलेलं आहे असे श्री हरिभक्तीपरायण आपले बापू महाराज मगर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष उपस्थितीमध्ये या भागवत सप्ताहातील भागवत कथेचे प्रवक्ते परमस्नेही परमादरणीय परमार्थप्रेमी गेली 16 वर्षापासून आपल्या गावामध्ये ज्यांचं अखंड भागवत कथा चालू आहे. 8 दिवस बी आताचे बोटी कथेत का नाही पंचायत आहे पण 16 वर्षापासून अगदी ज्यांचा अखंड अव्याहतपणे आपल्या गावात कथा सुरू आहे असे श्री हरिभक्तीपरायण नंदकुमार बाबा गोंदीकर यांची उपस्थिती आहे. मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण वय कमी आहे पण वाजवणं भरपूर आहे असे श्री हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज त्यांची उपस्थिती आहे. आमचे सुदाम भाऊ आहेत. आणखी काही परिसरातील सर्व भजनी मंडळ ज्ञात अज्ञात माता माऊली सर्वांची उपस्थिती आहे. आणि
ज्यांच्यामुळं हा आवाज संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी व्यवस्थित जात आहे असे श्री हरिभक्तीपरायण प्रतीक्षा साऊंड सर्व्हिसवाले दादा, त्यांनासुद्धा कोटी धन्यवाद. हे कीर्तन उभ्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांच्यामुळं प्रक्षेपित होणार आहे असे अस्सल कीर्तनकार चॅनलचे, यूट्यूब चॅनलचे मालक माझे परम मित्र रामेश्वर दादा पौळ यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तुम्हा सर्वांना कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला सुंदर अशा पद्धतीचं गाव आहे महाराज. बऱ्याचशा वर्षापासून मी सुद्धा गेली 2-4 वर्ष झालं या गावामध्ये येत आहे. भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन या ठिकाणी असते. सुंदर माता माऊलींची या ठिकाणी उपस्थिती आहे, तरुण वर्गांची या ठिकाणी उपस्थिती आहे. बऱ्याचशा गावामध्ये जातो महाराज, पण बोटाव मोजणे इतका तरुण समाज असतो, पण इथं मोजाव तेवढे कमी पडतात. एवढा तरुण समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. त्याबद्दल सर्व तरुणाला वारकरी संप्रदायाच्या वतीनं, माझ्या वतीनं कोटी धन्यवाद. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानव जातीच्या जीवनामध्ये नेमकं दुःख मनुष्याच्या पदरामध्ये का पडतं याचं मार्मिक चिंतन मांडतात. ऐका मायबाप, मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, उंदरापासून ते इंद्रापर्यंत प्रत्येक जीवाला गरज आहे, अपेक्षा, इच्छा, वासना, तळमळी ती सुखाची. कोणालाच वाटत नाही महाराज की माझ्या जीवनामध्ये मला दुःख मिळावं. इथं कीर्तनात बसलेला असा कोणता माणूस आहे महाराज की दुःखाच्या प्राप्तीच्या उद्देशानं कीर्तनात आलेला आहे? आहे का कुणी असं इथं? नाही महाराज. सगळ्याला वाटतं मला सुख मिळावं. मग सुख मिळण्याच्या उद्देशानं कीर्तनामध्ये येऊन आपण बसतो. ते सुख माणसाला मिळत नाही मायबाप, आणि दुःख कोणालाही नको वाटतं. घरचा पत्ता विचारत आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला लक्षपूर्वक ऐका मायबाप, जसं गोदावरी मातेचा उगम हा ब्रह्मगिरी पर्वतातून झाला आणि ती समुद्राला जाऊन मिळणार आहे. मग समुद्राला जाऊन मिळेपर्यंत ब्रह्मगिरीतून निघालेली गोदावरी माता समुद्रापर्यंत जाऊस तर तिला अखंडित प्रवाहित राहायचं म्हटलं तर आवश्यकता असते मायबाप 2 तटाची. तसं आपली ही जीवनरूपी गंगा आहे, हिचा उगम जन्मरूपी पर्वतातून झाला आणि ही मृत्यूरूपी सागराला जाऊन मिळणार आहे. मग जन्मरूपी पर्वतातून निघालेली ही जीवनरूपी गंगा मृत्यूरूपी सागराला जाऊन मिळेपर्यंत हिला सुद्धा अखंडित प्रवाहित राहण्याकरता आवश्यकता आहे मायबाप 2 तटाची. मग ते 2 तट कोणते आहेत तर शास्त्रकारांनी पहिला तट सांगितलं तो म्हणजे सुखाचा आणि दुसरा तट सांगितलं तो म्हणजे दुःखाचा. शास्त्र गोड चिंतन करतं ऐका. सुखशानंतर दुःखम, दुःखशानंतर सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. शास्त्र सांगतं सातत्यानं सुखही राहत नसतं आणि सातत्यानं दुःखही राहत नसतं. आज लॉकडाऊन आहे, भविष्यात राहील सांगता येत नाही, आणि भविष्यात मोकळंच राहील हेही सांगता येत नाही. 4 दिवस सासूचे महाराज आणि 4 दिवस सासऱ्याचे नाही सुनाचे. इकडं कसं आहे, सगळीकडे तीच पद्धत आहे. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचे. सुखशानंतर दुःखम, दुःखशानंतर सुखम. प्रत्येकाच्या जीवनातला हा चढ उतार, सकाळ म्हणलं संध्याकाळ होणार, सुख म्हटलं दुःख येणार, दिवस म्हटलं रात्र होणार, असा प्रत्येकाचा हा जीवनक्रम, दिनचर्या ही ठरलेली आहे. सुखाच्या पाठीमागून दुःख येतं आणि दुःखाच्या पाठीमागून सुख येतं, पण नको असलेलं दुःख माणसाच्या पदरामध्ये येतं तरी का मायबाप? कारण दुःखाची अपेक्षा कुणीही करत नाही. मग अपेक्षा करत नसल्याच्या नंतर त्या ज्याची अपेक्षा करत नाही त्यांना आपल्याकडे यायला नाही पाहिजे. बघा तुम्ही व्यवहारामध्ये जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतात, जिथं गेल्याच्या नंतर आपल्याला बघितल्याच्या नंतर समोरच्याच्या कपाळावर जर आपल्याला पाहून आट्या पडत असतील तर माणसाने तिथं जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? नाही जायला पाहिजे. तुका म्हणे जया संकोच दर्शने आणि तया ठाया जाणे अनुचित. तसं माणूस सुखाला बघितल्याच्या नंतर आनंदित होतो आणि दुःखाला बघितल्याच्या नंतर दुःखी होतो. मग ज्या दुःखाला बघितल्याच्या नंतर माणूस आपलं तोंड पाडून बसतो त्या दुःखानं आपल्याकडं काय यावं, पण त्याचं उत्तर कधी कधी कीर्तनात, प्रवचनात आपल्याला ऐकायला मिळतं. विठ्ठला
जगाच्या पाठीवर दुःख आवडत नाही महाराज. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाजिवे किंवा दुःखा द्विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. सुख प्रत्येकाला आवडतं, दुःख कोणालाही नको वाटतं, परंतु नको असलेलं दुःख नेमकं माणसाच्या पदरामध्ये येतं तरी का मायबाप. मग जसं माणसाला दुःख पचवता येत नाही तसं कधी कधी सुख सुद्धा पचवता येत नाही. बघा माणसं जीवनामध्ये दिवस मोजतात मायबाप, सुखाचे का दुःखाचे. माऊली ज्ञानोबरायची ओवी मायबाप माझ्या पदरचं बोलत नाही. बघा आपण किती दिवस मुक्त संचाराने वागलो हे एकाच्याही डोक्यामध्ये राहत नाही, बरोबर आहे का नाही. पण किती दिवस लॉकडाऊनमध्ये घरी बसावं लागलं याचे दिवस मात्र माणसं बोटावर मोजल्याशिवाय राहत नाहीत. किती रात्री आपण जेवून झोपलो हे एकाच्याही लक्षात नाही, पण जेवढ्या रात्री माणसाला उपवासी झोपावं लागलं तेवढ्या रात्री मात्र कोणाच्याच लक्षातून जात नाहीत. अमृताची साचवा कडी लागो कानू घडी सुखाचे दिवस कोणी गणित तुका. माऊली ज्ञानोबराय बोलतात सुखाचे दिवस या जगाच्या पाठीवर कोणीच मोजत नाही मायबाप. सगळे माणसं दिवस मोजतात ते दुःखाचे. विठाला पण जसं माणसाला सुख पचवता येतं ना मायबाप तसंच दुःख सुद्धा पचवता आलं पाहिजे बरं का. आणि दुःख पचवण्याची कला ज्याला जमली, मला नाही वाटत जगाच्या पाठीवर साक्षात देव सुद्धा अशा माणसाला दुःख देत असेल म्हणून. माझ्या वाचनामध्ये गोड कथाभाग गेलेला आहे बघा, छोटासा लक्षपूर्वक आहे का. एका गावामध्ये एक मातामाऊली राहत होती. तशी गावात बऱ्याच मातामाऊल्या असतात म्हणा पण जरा ब्युटी पार्लरचा छंद होता बिचारीला. ब्युटी पार्लर माणसाने जरूर करावं महाराज, मी त्या विरोधातला माणूस नाही, पण आपलं रूप बघून शृंगार केलेला बरा असतो. आपल्याला जर भगवान परमात्म्याने चांगल्या पद्धतीचं सौंदर्य दिलेलं असेल आणि त्या सौंदर्याला जर आपण आणखी व्यवस्थित केलं तर ते सौंदर्य असं खुलून दिसतं. म्हणून ज्याला सौंदर्य दिलं त्यांनी शृंगार करावा, पण ज्याला रूपाचाच पत्ता नाही त्यानं कितीही शृंगार केला तरी त्याचा उपयोग नाही महाराज. 32 लक्षणांनी युक्त जरी माणूस असला पण जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी बोलतात तेवढा शेंडाच नसेल तर काहीच उपयोग होत काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली. नाकाचा जर पत्ता नसल तर किती जरी शृंगार केला तरी त्या शृंगाराला तिळ मात्र सुद्धा किंमत नाही मायबा. बघा तुम्ही बऱ्याचशा माता माऊल्यांना नथ घालण्याचा छंद असतो, घालतात ना इकडं पण नथ घालण्याचा छंद असतो, पण कोणी घालावा ज्याला भगवान परमात्म्याने सुंदर पद्धतीचं नाक दिलेलं आहे. त्या माता माऊलीने नथ वापरली तर काही अडचण नाही, पण जिला नाकाचाच पत्ता नाही तिनं घालून काही फायदा आहे का पण तशा माणसाला खूप शृंगार करण्याचा छंद. एका माता माऊलीनं नथनेचा आकडा घातला, नाक बारीक होतं महाराज, नथच मोठी होती नेमकं महाराज लोकाला घरी चहा प्यायला आणलं की ती सासूबाई वजनाच खुर्चीवर बसायची आणि सुनबाईला सांगायची, सुनबाई महाराज घरी आले 2 कप दूध कर. महाराजांना दूध पिण्याकरता बोलवायचं, म्हातारीनं खुर्चीवर बसायचं, महाराजाला एका खुर्चीवर बसवायचं. आणि पहिल्या काळात पद्धत होती महाराज कपाची बशीची, आता बशा राहिल्या नाही, बशा जाग्यावर बसल्या निश्चित कप तिकडे तिकडे फिरायला कानाला धरला उचलला, कानाला धरला उचलला आणि कपाची अशीच फजिती महाराज. आता इथून पुढं तर जास्त होणार आहे बशीचा आणि कपाचा मेळच बसा नाही बशी जाग्यावर बसली महाराज. कप बशीमध्ये चहा असायचा, अगदी त्या कपातला चहा बशीत ओतला आणि म्हातारीनं तोंडाला लावला, पण चहा पोटात जाण्याच्या अगोदर न तिच्या आकड्यानेच उडी तोंडा बशीत टाकली सुनबाईला बोलवून म्हणते, सुनबाई चहा पिणं होस तरी एवढा न तिचा आकडा धरून बस, काही गरज आहे का कुठं ना करायची. विठाला शृंगार जरूर करावा महाराज,
महाराज, पण त्या शृंगाराला अधिक सौंदर्य प्राप्त व्हावं मला सांगण्याचं तात्पर्य, शृंगार करण्याचा छंद त्या माता माऊलीला होता. ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि सध्या पहा तुम्ही, ब्युटी पार्लरचा काळ इतका विचित्र आलेला आहे मारबाप. अगदी त्या वेण्या असतात बघा, व्हॉट्सअपवर पाठीमागं आल्या होत्या. 250 रुपयाला ह्या पद्धतीची वेणी घालून दिल्या जाईल, 500 रुपयाला या पद्धतीची वेणी घालून दिल्या जाईल. तिनं चार्टच घेतला महाराज आणि त्या ब्युटी पार्लरच्या माता माऊलीकडे गेली. म्हणली, माय मला माझ्या केसाची वेणी घालायची आहे म्हणून तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये आलेली आहे. लक्षपूर्वक ऐका बरं, मार्मिक कथा आहे. तिनं सांगितलं, ठीक आहे, पण माझ्याकडं आता मकर संक्रांतीचा सण असल्यामुळं भरपूर माता माऊल्या शृंगारा करता येत आहेत. मला सध्या काही वेळ नाही, तुम्हाला अर्धा पाऊण तास वेटिंगमध्ये थांबावं लागेल. काही अडचण नाही म्हणली, मी पाऊण तास थांबायला तयार आहे. पाऊण तास ती थांबल्याच्या नंतर तिचा नंबर आला. तिला बोलवण्यात आलं, खुर्चीवर बसवलं कृष्णा महाराज आणि बसवल्याच्या नंतर सांगितलं, सांग माय काय करायचं तुला? काय नाही म्हणली, मला माझ्या केसाची वेणी घालून घ्यायची आहे आणि या पद्धतीची वेणी घालायची, 3 नंबरची. म्हणली 3 नंबरच्या पद्धतीची जर वेणी घालायची म्हटलं तर 250 रुपये त्याला दर लागतो. जसं आपल्याला आहे ना कठीण 50 रुपये आणि दाढी 40 रुपये तसं त्या वेणीचा दर होता महाराज. 250 रुपये या 3 नंबरची वेणी, 500 रुपये 4 नंबरची वेणी, असा चार्ट होता तिथं लावलेला. तिनं सांगितलं, ठीक आहे 250 रुपये तुला देते, माझी एवढी वेणी घालून देते म्हणली, पण माझ्या डोक्यावरचा पदर तर खाली घ्या ना. तिनं जी डोक्यावरचा पदर खाली घेतला महाराज, जी वेणी घालणारी बाई होती का दादा तिनं तोंडातच बोट घातलं. तिनं म्हणली, का हो घाला ना पटकन वेणी, मला गडबड आहे, जायचं आहे, वेळ माझ्याकडं खूप कमी आहे. ती म्हणली, बाई नेमकं तू केस मोजाय आली का वेणी घालून द्यायला आली? म्हणली, झालं काय ते तर सांगा ना. अगं डोक्याला बघ ना म्हणली, इनमिन 3च केस आहेत तुझ्या आणि 3 केसाची वेणी आजपर्यंत माझ्या तरी ब्युटी पार्लरमध्ये कुणी घातली नाही, कुणी तसं गिऱ्हाईक आलं नाही आणि भविष्यात कुणी येणार नाही. 3 केसाची वेणी मी कशी घालू? नाही म्हणली, काही कर, पण मला वेणी घालून घ्यायची आहे म्हणजे आहे. नाविलाज झाला महाराज तिचा. तिनं डोक्यावरचा पदर बाजूला केला, 3 केस हातामध्ये धरले मायबाप आणि आनंदानं ती वेणी गुंफू लागली. पण योग असा असतो मायबाप, ज्या पार्टीला पाठिंबा असतो त्याचं सरकार निवडून येत असतं, पण ज्या पार्टीला पाठिंबा नसतो त्याचं सरकार ढासळल्याशिवाय राहत नसतं. इनमिन 3च केस महाराज, कुणीच नाही सोबती द्यायला. त्या तिघातल्या एकानं जलन थरथर करून जीव सोडून 2च केस राहिले मायबाप. जी वेणी घालणारी माता माऊली होती ती लटलट लटलट कापायला लागली. माय म्हणली, तुझ्या डोक्याला 2च केस राहिलेत, होता एकाला दुसरा सोबती, तिसरा निघून गेलाय. तुझ्या मालकाला कळालं तर माझी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. माय म्हणली, पाया पडते तुझ्या, तू उठून पहिलं घराकडे निघून जा, हे तुझे 250 रुपये परत कर, मला अजिबात तुझा पैसा नको, तुझी वेणी नको. ती म्हणली, तसं जमणार नाही, माझं तत्व आहे म्हणले, मी एकदा कोणाला जात नसते आणि गेले तर काम झाल्याशिवाय माघारी येत नसते. तिनं पणच केला महाराज. ती म्हणली, जाईन तर मोकळी तरी होऊन जाईन, नाही तर वेणी तरी घालून जाईन. काय व्हायचं ते होऊ दे म्हणली. 250 रुपयाला वेणी दिली ती ना, आता माझे 2 केस राहिलेत. लक्षपूर्वक ऐक म्हणली, अजून 250 रुपये वाढीते. 250 रुपयाला 1 केस गुत्ताच, 500 रुपयाला 2 केस. 2 केसाचे का होईना पण मला वेणी घालूनच पाहिजे. दुराग्रह झाला मायबाप, तिचा नाविलाज झाला. 500 रुपये घेतले, ड्रॉवरमध्ये टाकले, परत ती 2 केसाची वेणी गुंफायला लागली. पण दुर्दैव असं मायबाप, गुमता गुमता होतं एकाला दुसरं सोबती द्याला आणि त्याने जीव सोडून. एकुलता 1च केस तिच्या डोक्याला राहिला. आता मात्र हिच्या पायाखालची जमीन सरकली. कोणाच्या? वेणी घालणारणीच्या. म्हणली, माय पाया पडते तुझ्या, तू निघून जा. एवढा बी जर गेला तर तुझा मालक मला कुठं नेणून कुठं नाही काही सांगता येणार नाही. पाया पडते, अगदी मला पुढचा त्रास सहन करून घ्यायचा नाही, तू अगदी जा. माझ्या ब्युटी पार्लरचं नाव खराब करू नको आणि तुझ्याही स्वरूपाचं व्यंग करून घेऊ नको, पाया पडते, निघून जा. तिनं सांगितलं, माय माझ्या केसाची वेणी तुला नाहीच घालता येणार. अजिबात नाही म्हणले. एका केसाची वेणी आणि कोण घालीन? अजिबात जमणार नाही. नाहीच का माझ्या केसाची वेणी घालता येणार? म्हणले, अजिबात नाही. जाऊ दे म्हणले. नाही येऊ दे, आजपासून माझे केस मी मोकळे ठेवीन. मला या कथेतून एवढंच सांगायचं आहे महाराज, 1च केस त्या माता माऊलीच्या डोक्याला होता बापू महाराज, पण माझे केस मोकळे ठेवीन म्हणण्याचं सामर्थ्य जे तिच्या अंतकरणामध्ये निर्माण झालं, मला नाही वाटत अशा व्यक्तीला साक्षात ईश्वर सुद्धा दुःख देईल म्हणून. विठ्ठला सांगायचा मुद्दा एकच आहे मायबाप, माणसाला दुःख
पचवता यावं, पण दुःख पचवता येत नाही. कधी कधी सुख सुद्धा पचवता येत नाही. दुःख पचवण्याची कला असते मायबाप, पण ती कला ज्याला मिळाली त्याला देव सुद्धा साक्षात दुःख देऊ शकत नाही. एकच केस डोक्याला होता, पण माझे केस मोकळे ठेवीन म्हणण्याचं सामर्थ्य तिला प्राप्त झालेलं होतं. पण बघा तुम्ही, थोडं जरी दुःख मनुष्याच्या जीवनात पदरात प्राप्त झालं ना मायबाप, आज माणसाला योगायोगासारखं दुःख वाटतं. श्रीमद भागवत कथाकार बाबा आदरणीय बाबांची उपस्थिती आहे. श्रीमद भागवतामध्ये गोपी गीतातलं वर्णन आहे मायबाप. ज्यावेळेस ब्रह्मदेव आणि गोपिका या दोन्हीचा संवाद आहे. गोपिकांनी सांगितलं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा तुम्ही एवढे चतुर आहात, चतुर आहातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, एवढे तुम्ही चतुर आहात, एवढ्या सगळ्या सृष्टीचं उत्पादन तुम्ही केलेलं आहे, सर्व सृष्टीची निर्मिती तुम्ही केलेली आहे. पण एवढे तुम्ही चतुर असून सुद्धा, एवढे सृष्टीचे निर्माते असून सुद्धा तुमच्याकडून एक चूक झालेली आहे. आणि सगळ्यात मोठी चूक झालेली आहे, तुम्ही हुशार नसून तुम्ही मूढमतीचे आहात. माझ्या पदरचं नाही बरं, गोपिकांच्या मुखातले उद्गार आहेत. काय म्हणतात ब्रह्मदेवाला? तुम्ही मूढमतीचे आहात. ब्रह्मदेवाने विचारलं गोपिकांनो, का हो माझं काय चुकलं असं की तुम्ही मला मूढमतीचे म्हणत आहात? त्यावेळेस गोपिकांच्या मुखातले उद्गार आहेत की ब्रह्मदेवा, तुम्ही माणसाला देह घडवत असताना ज्या काही डोळ्याला पापण्या दिल्या ना, त्या पापण्या नको द्यायला पाहिजे होत्या. ब्रह्माजीनं विचारलं, का हो माता मौल्यांनो, का पापण्या नको होत्या? गोपिका सांगू लागल्या, ब्रह्मदेवा भगवान श्रीकृष्णाचा आणि आमचा जर दृष्टादृष्ट झाली तर आपली पापणी झाकल्याच्या नंतर उघडून जितका कालावधी जातो ना, तितका कालावधीपर्यंत भगवंताच्या रूपाची आणि आमची ताटातूट होते. आणि भगवत भक्ताचं पहिलं लक्षण आहे, देवाला नुसतं डोळ्यापुढं उभा करत नाहीत महाराज, तर भक्ताचं लक्षण असं असतं, देवा नुसतं उभं राहू नको, रात्रंदिवस आमच्या डोळ्यापुढं असाच तो राहा. आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे राम, जो मी तुझ पाय पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे. ब्रह्मदेवाला बोलू लागल्या गोपिका, हे ब्रह्मदेवा, भगवान परमात्मा जर आमच्या डोळ्यापुढे उभा राहिला आणि तेवढ्या पापणीची जर उघडझाप झाली, तर तेवढा मधला जो काही कालावधी जातो ना, तो कालावधी आम्हाला एका सेकंदासारखा नाही जात दादा, युगायुगासारखा वाटतो. गोपी गीतातलं वर्णन आहे, ऐका. अटति यद्भवान नन्य काननं त्रुटिल रुगायते त्वाम पश्यतां कुटिल कुंतलं श्रीमुखं च ते जड उदीक्षितां लक्ष्मकृदृशां विठ्ठला विठ्ठला. बोलतात म्हणून
म्हणून सांगायचं तात्पर्य मला एकच आहे, मायबाप एक क्षण सुद्धा भगवंताचा आणि गोपिकांचा जो विरह होत होता तो गोपिकाला योगायोगासारखा वाटत होता. याचा अर्थ असा आहे, माणसाला दुःख पचवता येत नाही, म्हणून दुःखही पचवता यावं आणि सुखही पचवता यावं. पण नको असलेलं दुःख काय येतं तर समाजाकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला ना मायबाप, तर 4 पद्धतीचा वर्ग आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतो. बघा, पहिला वर्ग असा आहे वाईट करून वाईट होणारा, लक्षपूर्वक ऐका. दुसरा वर्ग असा आहे वाईट करून चांगलं होणारा. तिसरा वर्ग असा आहे चांगलं करून चांगलं होणारा. आणि चौथा वर्ग असा आहे चांगलं करून वाईट होणारा. विठ्ठला पहिला वर्ग चांगलं करून चांगलं होणारा. एखाद्याच्या संसाराची जर भरभराटी होऊ लागली, जीवन जर आनंदामध्ये तो जगू लागला, तर लोकांमध्ये चर्चा चालत असते की दादा यांचं खूप बरं हो. दुसरा म्हणत असतो दादा याचं खानदानच वारकऱ्याचं आहे, पिढीनं जात परमार्थ आहे, कधी यांनी सप्ताहामधली पंगत बुडवली नाही, कधी वारी कधी मोडू दिली नाही, गोरगरिबाच्या मुलीचं लग्न कधी मोडू दिलं नाही, दारात आलेला अतिथी कधी परत पाठवला नाही. परमार्थिक जीवन यांच्या सर्व खानदानाचं गेलं, म्हणून यांचं चांगलं झालं. चांगलं करणाराचं चांगलं होत असतं, म्हणून चांगलं करून चांगलं होणारा पहिला वर्ग. वाईट करून वाईट होणारा. एखाद्याचं जर वाटोळं व्हायला सुरुवात झाली तर लोक चर्चा करत असतात, ह्यानं तरी कुठं चांगलं कमी लिहिलंय, याच्या बापानं लोकांच्या तर मुंड्या मोडलेल्या आहेत, सप्त्यातली तर पटी दाबलेली, मंदिरातल्या तर चपला चोरू चोरू आणलेल्या आहेत. माणसाला जे नाही ते बोलतात मायबाप. वाईट करून वाईट होणारा हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे वाईट करून चांगलं होणारा. कधी कधी वाईट करणाराचं सुद्धा चांगलं होतं मायबाप, हा तिसरा वर्ग. आणि जगाच्या पाठीवर चौथा वर्ग असा आहे चांगलं करून वाईट होणारा. हा जर वर्ग समाजाच्या दृष्टिक्षेपाला आला ना मायबाप, तर समाज जगनियंत्या भगवान परमात्म्याला सुद्धा दोष दिल्याशिवाय राहत नाही. काय देवा घरी न्याय, एवढं चांगलं वागून, एवढा परमार्थ करून, एवढं नीटनीटकं आचरण ठेवून सुद्धा देव चांगल्याच्याच राशीला असे दुःख का देतो. म्हणून लोक देवाच्या नावाने खडे फोडतात. बरोबर आहे का नाही? चांगलं करून वाईट होतं महाराज कधी कधी. लक्षपूर्वक आहे का. एका गावामध्ये काय झालं, वारकरी दादा राहत होते आणि त्यांच्या शेजारी एक पेणारं माणूस राहत होतं, व्यसन करणारं. वारकरी दादा काय झालं बघा, दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं सर्व गावातले बोर जे पाणी होतं ना ते पूर्ण आटून गेलं. गुरं जनावरं गाई पाण्याविना मरू लागली, तरफडू लागली. लहान लहान आबालवृद्ध बालक पाण्याविना तरफडू लागली. त्यावेळेस वारकऱ्याचं हृदय पगळलं मायबाप. आणि ज्याचं हृदय पगळलं तर त्यालाच वारकरी म्हणतात. जे का रंजले गांजले मन जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवने तेची जाणावा. दया करणे जे पुत्रास तेचे दासानी दास. सर्वाभूती दया साधू म्हणाव्याशिया, जगब्रह्मरूप जाण हेचे साधूचे लक्षण. सर्वाभूती समदृष्टीन तोची साधू हे सृष्टी. अंतकरण पगळलं मायबाप त्या साधूचं. आणि त्या वारकऱ्यानं काय केलं, 70,000 रुपये बँकेमध्ये जमा होते. धावतच गेले, बँकेमधून पैसे काढले. येता येता बोरची गाडी आणली. एका ब्राह्मण देवाला बोलवलं. ब्राह्मण देवतेच्या हातानं पाणी बघितलं. सुंदर पद्धतीचा पॉईंट पाण्याचा बघितल्याच्या नंतर नारळ फोडलं, अगरबत्ती लावली, खडी साखर वाहिली, गुलाल गंध अक्षदा मंत्रोच्चार केला, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. त्या वारकऱ्यानं मायबाप सतसत वेग बुद्धीनं संकल्प सोडला की भगवान जर या बोरला पाणी लागलं ना, हे बोरचं तिसऱ्या हिशाने कोणाला देणार नाही. माझी जमीन पाणभरती करणार नाही, हिच्यावर कांदा ऊस काही लावणार नाही. हे जर पाणी भरपूर लागलं ना, आज जे काही गावामध्ये गुरं जनावरं लहान लहान बालकं पाण्याविना तरपडत आहेत ना, हे सर्व माझं पाणी आजच या लोकांना दान. फुकाचे जीवन तरी पाजा. पाटीच लावून टाकली त्यानं तिथं आणि बोरला सुरुवात केली मायबाप. आता लक्षपूर्वक आहे का, त्या बोरला नारायण महाराज पाणी लागाव का नाही लागाव? वारकऱ्याच्या बोरला लागायला पाहिजे का नाही? इतका चांगल्या बुद्धीनं जर त्यानं चांगलं सत्कर्म हातात धरले. पण योग कसा असतो बघा. 100 फूट बोर गेला महाराज,
नुसती माती 200 फूट वर गेला नुसता फुफुटा 300 फूट वर गेला नाहीच पाणी लागलं थेंब सुद्धा आला नाही वारकरी दादा निराश झाले वारकऱ्याने सांगितलं दादा माझे 70,000 रुपये पाण्यात गेले आता काही पाणी लागायचा वाण नाही शेवटी त्या वारकऱ्याच्या डोळ्याला पाणी लागलं पण बोरला नाही पाणी लागलं वारकरी म्हणला दादा जेवढ्या नळ्या खाली गेल्या तेवढ्या वर काढ आणि तुझी बोरची गाडी आल्या वाटानं परतीच्या प्रवासाला लाव परत गाडी निघाली मायबाप आणि या वारकऱ्याच्या शेजारी जे पेणारं राहत होतं ना कधी आळंदी नाही पंढरी नाही कधी सप्त्यात पोटी नाही केव्हा जाणं नाही येणं नाही असा माणूस कधी एकादशीचा आणि याचा सुद्धा ताळमेळ नाही असा माणूस रस्त्यानं झुलत झुलत आला त्याला रस्ता सुद्धा पूर्ण इकडच्या कडीला एकदा तिकडच्या कडीला एकदा असा माणूस नेमका त्या गाडीच्या पुढे आडवा आला दादा कुठली गाडी आहे मानवतची कुठं आली ती वारकऱ्याच्या घरी का बोर घ्यायचा होता घेतलं का हो लागलं का पाणी हा फिरो म्हणलं माघारी गाडी पट्ट्याला धवाड पाडायची ते बोरवालं म्हणलं दादा धवाड पाडायचं म्हणजे का भीतीला पाडणे इतकं सोपं आहे का 50-50 हजार रुपये लागत आहेत दादा त्याला हे का म्हणलं पत्त्याच्या डावा आत्ताच 15,000 रुपये जिंकून आलोय पाणी लागलं तर पुढची देईन नाही लागलं तर हे बी माघारी घेईन फिरो म्हणला गाडी माघारी आग्रहाने गाडी माघारी फिरवली मायबाप आता त्या पेनारानं कधी ब्राह्मण देवतेला बघितलं नाही पानाडी पाहिला नाही कधी बोरचा पॉईंट पाहिला नाही गुलाल नाही अगरबत्ती नाही हार नाही काहीच नाही महाराज चलता चलता पाय जम्यात अडकला आणि दाराच्या पुढं पडलं महाराज ते जत पडलं का इथंच पाणी काय की म्हणलं ते कस करतं त्या बोरवाल्याला दादा हितच बोर घ्यायचा तिथं सुरू केली महाराज ना भगवंताचं नामचिंतन ना गुलाल ना अक्षदा ना काही नाही नारळ नाही काही नाही सुरू केलं महाराज 50 फुटावर भाऊ इतकं पाणी लागलं कोणाला कीर्तनकाराला एवढं पाणी लागलं मायबाप 50 फुटावर कोणाला त्या पिणाऱ्या माणसाला पाण्याला जायला वाट दिसेना हो गावामध्ये आनंदानं त्यानं बोरची गाडी बाजूला केली बाजारामध्ये गेलो मोटर आणली टाकली बटन स्टार्ट केलं आणि धो 5चा पंप या ठिकाणी वाहू लागला वारकरी भरल्या अंतकरणानं त्या बोरच्या पाण्याकडे पाहू लागला देवा काय तुझ्या घरी न्याय रे मी काय करायला होतो जो माणूस आलेल्या अतिथीला कधी पाणी देणार नाही अशा माणसाच्या घरी तू पाण्याचा स्वतः पाणी घागरीनं वाहिल्यासारखा वाहतोस आणि माझ्या दारातून पक्षीसुद्धा उपवास गेला नसता माझ्या बोरला पाणी नाही दिलं आणि त्या पेनारानं वारकऱ्याला छळायला सुरुवात केली महाराज वारकरी दादा या इकडं अलीकडं माळ आहे का तुमच्या गळ्यात म्हणलं हो कुणी घातली आमच्या पप्पाने त्याच्या पप्पाने लाज वाटू दे म्हणला 5 पिढ्यापासूनचा माळकरी म्हणून सांगतो सप्ताहातली पंगत पडू दिली नाही म्हणतो वारी कधी पडू दिली नाही म्हणतो गोरगरिबाचं लग्न कधी मोडू दिलं नाही म्हणतो एवढा मोठा परमार्थ करत असणारा तुझा हा सर्व परिवार असून सुद्धा साधं तुझ्या बोरला पाणी लागू नाही अरे काय उपयोग आहे तुझं कीर्तन करून रात्रंदिवस भजन पूजन करून जागर करीत फिरतो ह्या गावाला त्या गावाला नुसते सत्य धोंडी तू म्हणे काय उपयोग आहे तुझं एवढाला परमार्थ करून पाणी सुद्धा लागलं नाही तुझ्या बोरला त्या वारकऱ्यानं खजील अंतकरण केलं मायबाप पण बघा तुम्ही आपल्यासारखा जर कच्च्या दिमाखाचा वारकरी असता ना त्याने तिथंच माळीचा द्वारा तपासला असता आणि डायरेक्ट तोडून देऊन मनी एककडून माळी एकड केली असती पण ते तसं नव्हतं मायबाप चिकित्सक वृत्तीचा साधक होता त्यानं विचार केला दादा ज्यार्थी माझ्या जीवनामध्ये पुण्य कर्म करून चांगलं कर्म करून सुद्धा हे दुःख माझ्या पदरात पडते ना याचं निश्चित काहीतरी कारण असावं म्हणून तो साधक जगद्गुरु तुकोबारायाकडे भामचंद्र डोंगरावरती गेला आणि जगद्गुरु तुकोबारायाला विनंती केली महाराज हे दुःख माझ्या वाटेला का आलेलं आहे मला सांगा त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय त्याला उत्तर देतात दादा तुझ्या जीवनामध्ये जे काही आज घडत आहे ना ते तू आज केलेल्या कर्माचं फळ नाही दादा तुझ्या पूर्वसंचितातलं कर्म आहे साधक म्हणला महाराज माणसाला पूर्वसंचित असतं का जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागले दादा संचिताशिवाय भोग हा घडतच नाही भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे
साधकाच्या प्रथम चरणाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला सांगतात, भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मने समाधान. हे साधका, भोग हा संचिताशिवाय घडू शकत नाही. साधक म्हणला, महाराज माणसाला संचित असतं का? तुकोबाराय सांगू लागले, दादा 3 प्रकारचं कर्म माणसाच्या जीवनात घडतं. संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म. संचित कशाला म्हणावं? साठून ठेवलं त्याला संचित म्हणावं, जे चालू आहे त्याला क्रियमान म्हणावं, आणि जे उपभोगतो त्याला प्रारब्ध म्हणावं. आपण शेतकरी वर्ग आहोत. शेतामध्ये ज्वारी ज्या दिवशी पेरल्या जाते त्याला क्रियमान म्हणावं. मळयंत्राद्वारे काढून पोत्यामध्ये भरून ठेवल्या जाते त्याला संचित म्हणावं, आणि त्या ज्वारीची भाकर खाण्यासाठी आपण जिवंत राहावं याला प्रारब्ध म्हणावं. विठाला घडे संचिता वाचुनी. हा भोग प्रत्येकाच्या जीवनामध्ये भोगावाच लागतो, भोगून पार करावा लागतो. आगा कर्मी जे उरावे, का सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणातलं कर्म पाप पुण्य समान समी आणि तै पाविजे कर्मभूमी. महाराज म्हणतात, पाप पुण्य समान झाल्याशिवाय माणूस हा मनुष्य जन्माला प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही घडलेलं असतं, म्हणूनच माणसाला भोगावं लागतं. तुका म्हणे कर्म रेखा आणि कदान चुके ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवाला सुद्धा ही कर्माची रेखा ओलांडता आलेली नाही. मायबाप, इथं मोठमोठाल्याला सुद्धा आपलं कर्म भोगूनच पार पाडावं लागलं. देखपा कर्म जाता अशेक. महाराज म्हणतात, ब्रह्मादिक देवाला सुद्धा कर्म हे चुकवता आलेलं नाही आणि कर्म भोगूनच पार पाडावं लागतं. शास्त्र सांगतं ना, भोगतुक्षी येते कर्म कल्पकोटी शतैरपी नष्ट भोक्तन कर्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. केलेलं शुभ अशुभ कर्म असो ते माणसाला भोगावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. महाराज म्हणतात, केलेलं कर्म हेच भोगावं लागत असतं. इथं तुमच्या आमच्यासारख्याच सोडून द्या, मोठमोठाल्याची उदाहरणं महाराज देतात. पर्यसी गवारा साद दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, योग घडला सीता देवी. महाराज मोठमोठाल्याची यादी देतात मायबाप. कर्मामुळे राजा दशरथ आला. 4 पुत्र होते महाराज, पण अंतकाळाच्या वेळी 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नवता, अंतकाळी एकही नवता, अंतकाळी एकही. 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नवता, अंतकाळी एकही नवता, अंतकाळी एकही नवता. 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. 4 मुलं होते मायबाप, पण अंतकाळाच्या वेळेला एकही नव्हता. कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा केला. जगनियंता भगवान परमात्मा होता, अखिल कोट मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र. पण कर्मामुळं 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. ज्या जगनियंत्या भगवान परमात्म्याची पत्नी म्हणून सीता मातेला सौभाग्य लाभलं, त्या वियोग घडला सीता देवी. का घडला महाराज योग? त्याचं कारण हे प्रत्येकाच्या जीवनात घडत असतं. ज्या वेळेस अशोक वाटिकेमध्ये त्रिजटेसमोर सीता मातेला ठेवण्यामध्ये आलं, त्यावेळेस त्रिजटा राक्षसीन ही सीता मातेला राखण राहिली होती. का? अगदी राजा रावणानं तिला आज्ञा तशी दिलेली होती. त्यावेळेस सीता माता विचारू लागली त्रिजटेला, त्रिजटे काय माझ्या जीवनामध्ये नेमकं असं का घडलेलं असेल? माझ्या पतिराजाकडे जर बघितलं तर एवढा मोठा अखिलकोट मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र आहे आणि त्यांची पत्नी मी आहे. माझ्यासारख्याच्या वाट्याला दुःख यावं, काही माझ्या जीवनामध्ये वाईट आचरण तर घडलेलं नसेल ना? कधी माझ्या हातून एखाद्या गाई वासराची ताटातूट तर झालेली नसेल ना?
कोण विचारतंय? सीता माता त्रिजटेला. कधी माझ्या हातून एखादं वाईट कर्म तर घडलेलं नसेल ना? काय झालेलं असेल सांग. काय दुष्टाचरण केले म्या होते, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गाई वत्सा परी पती पुरुषा बिघडविले, नकळे वो संचित चरणांतुरले, हरी सांगवो त्रिजटे सखिये मात. सांग त्रिजटे, काय माझ्या जीवनामध्ये घडलेलं असावं? त्यावेळेस त्रिजटा सांगू लागली सीता मातेला, माते घडल्याशिवाय कोणालाही भोगायला मिळत नाही, घडलं होतं म्हणूनच भोगावं लागलं. सीता माता म्हणली सांग काय आहेत? त्यावेळेस त्रिजटा सांगू लागली, माय ज्या वेळेस पूर्वजन्मामध्ये तुम्ही आपल्या पित्याच्या घरी होता ना, त्यावेळेस केस वाळवण्याकरता तुम्ही ओसरीवरती आलेला होतात, आणि ओसरीवरती आल्याच्या नंतर मार्गानं एक माणूस जात होता, त्या माणसाकडे एक रागू होता आणि एक मैना होती, आणि रागू मैनाची जोड घेऊन तो माणूस रस्त्यानं जात होता, आणि कोणीही आपली वस्तू विकावी याच्यासाठी त्याची ॲड चांगल्या पद्धतीची करत असतो, बरोबर आहे का नाही? म्हणून तो स्वरात आरडत होता. त्रिजटेनं सांगितलं कसा आरडत होता? सांगते म्हणली, ऐक. रागू मैनाची जोडी कोणी घ्याव, रागू मैनाची जोडी, रागू मैनाची जोडी, रागू मैनाची जोडी. इतकं स्वरात नव्हतं आळलं ते, पण मग बिघड मिळ लागत नाही म्हणून म्हणावं लागते. मैनाची जोड घ्या म्हणून तो आरोळी देत होता. अशा माणसाला तू आतमध्ये राजवाड्यात बोलवलंस आणि विचारलं, सांग दादा काय तुझ्याजवळ? त्यानं सांगितलं, माय माझ्याकडे एक रागू आहे आणि एक मैना आहे, 500 रुपयाला जोड दिलेली आहे, पाहिजे का? त्यावेळेस तिनं सांगितलं, दादा मी 250 रुपये देते, मला फक्त मैना दे, तुझा रागू ढेंगळी पिंपळगावच्या सप्त्यात सोडून दे. मला रागू लागत नाही, मला फक्त मैना पाहिजे. त्यावेळेस त्यानं सांगितलं, माय पाया पडतो तुझ्या, वाटलं तर एकावर एक फ्री देतो तुला, पण या दोघाची जोड फोडू नको आणि याचं पातक माझ्या माथ्यावर मारू नको. नाही म्हणली, काही असू दे, मला रागू लागत नाही, मला फक्त मैना पाहिजे. तिनं सांगितलं, दोन्ही फुकट देतो पण जोड फोडू नको. तिनं सांगितलं, दादा तुला कळतं का मी कोण आहे? ती एका राजाची मुलगी आहे, आणि माझ्या जर बाबाला कळालं तर तुला 16 वर दिल्याशिवाय राहणार नाहीत. गपचिप जे आहे ते घे, नुसती मैना देण, रागू कुठेही सोडून दे. गरीब मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपड मोडा, मोठ्याच्या पुढं गरीबाचं काही चालत नाही मायबाप. त्यानं आपलं रागूला सोडून दिलं आणि नुसती मैना सीता मातेच्या स्वाधीन केली. त्यावेळेस एकट्या पडलेल्या त्या मैनेनं शाप दिला, माते लक्षामध्ये ठेव, जसं या जन्मामध्ये तू मला माझ्या पतिराजापासून वेगळं केलंस ना, तसंच पुढील जन्मामध्ये सुद्धा तुला 6 महिने तुझ्या पतिराजापासून वेगळं व्हावं लागन. हा एका पक्षानं दिलेला शाप जिथं जगनियंत्या भगवान परमात्म्याच्या पत्नीला भोगावा लागला, तिथं आपल्यासारख्या महाराज लोकांच्या काय कुठं उपयोग होणार आहे महाराज? प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म हे भोगावंच लागतं, आपल्यासारख्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले आयुष्य घेते, म्हणून परिशी गव्हारा सादर. मोठमोठाल्याची यादी दिली म्हणून भोग तो न घडे संचिता वाचवणे. ठीक आहे म्हणले महाराज, मग जर भोग संचिताशिवाय घडतच नाही असं तुमचं म्हणणं असेल, मग आमच्या वाटेत आलेलं दुःख नेमकं आम्ही करायचं तरी काय? काय नाही म्हणले, करावे ते म्हणे समाधान. समाधान मानायचं शिकलं पाहिजे. साधकाने विचारलं, महाराज तुम्ही आम्हालाच म्हणता समाधान माना, तुम्ही मानलं का? महाराज म्हणले, बघ ना माझ्याकडं. अरे दादा, माझं दिवाळ निघलं तरी सुद्धा मी आनंदातच आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळ पिढा गेली, बरे झाले देवा
निघाले दिवाळे. माझं दिवाळं निघलं दादा तरी मी आनंदातच आहे. एवढंच काय, पण माझी पत्नी मेली तरी सुद्धा मी आनंदातच आहे. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविले. आणि माणसाने खरंच महाराज पत्नी मेल्यावर आनंद व्यक्त करीत जावा. जागीत ना सगळी. बायको मेल्यावर आनंद व्यक्त करीत जावा माणसानं. पण बरेच माणसं असेत महाराज एवढं रडत येत, एवढं रडत येत. अहो जन्मदाती माय मेल्यावर तितकं कोणी रडत नाही, इतकं बायको मेल्यावर रडत येत. विठाला विचारित्यात बी तसंच महाराज. लई अति विचार न करतात, अगोदरच विचारतात. व्हायच्या अगोदरच होय व मी केल्यावर तुमचं कसं होईल, मी केल्यावर तुमचं कसं होईल. ते म्हणतो तू जाऊन तर पाय, जसं होईन तसं होईल. पण हे जायलाच तयार नसते महाराज. एक जणाची मंडळी असंच विचारावं लागली त्याला, मालक मी जर मेले तर तुमचं कसं होईल. मालक म्हणलं कसं होईन. अगं येडा होईन म्हणला मी. येडा. तिनं सांगितलं मालक येडा होईन म्हणजे मला तसं नाही म्हणायचं. मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाहीत ना. ते म्हणतो येड्याचा काय भरोसा, एवढं काही करू शकते. आणि खरंच महाराज येडे एवढे विचित्र येतं, काय करते आणि कुठं राहते काही सांगता येत नाही. येड्याचं इतकं वाईट काम आहे महाराज. एक एवढं येड्याच्या इस्पितळात ॲडमिट होतं. त्या येडं हॉस्पिटलच येड्याचं होतं. तिथं सगळेच येडे होते, सगळेच म्हणजे डॉक्टर सोडून सगळे येडे होते महाराज. मग ते येडे काय करायचे महाराज, एक येडं काय करायचं, उठायचं आणि एका भिंतीला कान लावायचं. 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने 6 महिने झालं महाराज, सारखं कान लावायचं. डॉक्टर येता जाता बघायचं ते येडं काय करते. ते नेमाने सकाळी यायचं कान लावायचं. डॉक्टर म्हणायचं जाऊ द्या हे येडचं कुठे याच्या डोक्याला ताण करून घेत बसता. एक दिवशी काय झालं, डॉक्टर यायला लागलं आणि येडंच गैरहजर राहिलं. डॉक्टरला उगाच उगाच शंका आली की नेमकं हे येडं प्रत्येक दिवशी येतंय आणि इथं 6 महिने झालं म्हणलं कान लावतंय, काय ऐकत असन गडी, ह्या भिंतीतून काही चांगलं तर ऐका येत नसून. म्हणून डॉक्टरनं येड्याच्या गैरहजेरीत डॉक्टरनंच कान लावला. तेवढ्यात येडं हजर झालं. डॉक्टर साहेबाला म्हणतं डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणतो काय रे थांब थोडं ऐकतोय. येडं म्हणतं काय ऐकतात. डॉक्टर म्हणला गेली 6 महिने झालं तू जी ऐकतो ते मी ऐकतोय. येडं म्हणतं आलं का ऐकू. डॉक्टर म्हणला काहीच नाही. येडं म्हणतं साहेब 6 महिने झालं मी कान लावतो अजून मला काहीच ऐकवलं नाही. 15 मिनिटात का तुमच्या बापाने ठुलं का म्हणला. असे वेळे हे चित्र असतात महाराज. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे. संत महात्मे वर्णन करतात, भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणी समाधान. समाधान मानायचं शिकलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, माझी पत्नी गेली तरी मी समाधान मानलं, माझं दिवाळं गेलं तरी सुद्धा मी समाधान मानलं. आणि समाधान मानण्याशिवाय बाकी काहीच आपल्या हातात नसतं. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणी समाधान. साधक म्हणला महाराज काय समाधान मानू. महाराजांनी सांगितलं दादा त्याचं उत्तर असं आहे, आपल्या जीवनामध्ये जर वाईट भोग भोगायला मिळत असतील तर समजावं आपल्या संचितातलं पाप संपत चाललेलं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जर चांगले भोग भोगायला मिळत असतील तर समजावं आपल्या संचितातलं पुण्य संपत चाललेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. मग आपल्या संचितातलं पाप संपावा का पुण्य संपावा. पाप संपावा. मग आपल्या संचितातलं पाप संपावा असं जर कोणाला वाटत असेल तर माणसावर दुःखाचे भोग हे आलेच पाहिजेत. आणि जर ते दुःखाचे भोग आले तर महाराज म्हणतात त्याचा कधी खेद मानू नका. मन मनी मनी मानू नये खेद. मन मनी मनी मानू नये खेद.
मनी मानू नये खेद मनावा गोविंद वेळोवेळा अभंग मनी मानू नये खेद मनावा गोविंद वेळोवेळा. महाराज म्हणतात कुठल्याही पद्धतीचा खेद अंतकरणामध्ये बाळगायचा नाही. जे होतंय ते बऱ्या करता होतंय म्हणायचं. काहीही घडो महाराज, काही घडलं तरी काय म्हणायचं, जे होतंय ते बऱ्या करता होतं. याच्यासाठी एक कथा बघा महाराज. एकदा काय झालं, एका राजवाड्यामध्ये राजा आणि प्रधानाला अशी सवय होती, काही जरी झालं तरी जे होतंय ते बऱ्या करताच होतंय म्हणायचं. दोघं जण राजा आणि प्रधान शिकारीला निघाले. शिकारीला जात असताना महाराज वाटेमध्ये एक वाघ आडवा आला. वाघ आडवा आलेला दिसला की प्रधान म्हणते, महाराज तिकडं वाघ आहे. राजानं सांगितलं, प्रधान तिकडं वाघ आहे. ते म्हणला असून द्या. असून द्या नाही, ते कुत्र मांजर नाही म्हणला. महाराज त्याला वाघ म्हणतात. वाघ ते माणसाला फाडीत असतो. महाराज म्हणले असं का, पळ मग. जी पळायला लागली महाराज, राजाच्या पाठीमागं वाघ पळायला लागला. राजा म्हणतो मोठमोठ्यानं, प्रधान माझ्या पाठीमागं वाघ लागला. लागून द्या. अरे म्हणले तू अंगरक्षक आहेस का माझा अंगभक्षक आहेस मलाच काही कळना. तुला प्रधान म्हणून सांभाळलेला आहे, कशासाठी, माझ्या संरक्षणाकरता. डायरेक्ट वाघ माझ्या अंगावर यायला तू मला म्हणतो येऊन द्या असून द्या, असं का नाही. म्हणलं तसंच आहे, जे होत असते का महाराज ते बऱ्या करताच होत असते. असं म्हणल्याबरोबर वाघ धावतच जवळ आला. महाराज वाघाने राजाला पकडलं. राजा मोठमोठ्यानं ओरडायला लागला, प्रधान वाघाने मला पकडलं, मला पकडून द्या. राजा म्हणलं नक्की माझं स्वागत करतो ह्यो आता. मला वाघाला खाऊ घातल्याशिवाय याला समाधान मिळत नाही. राजाचा अंगठा पकडला महाराज वाघानं आणि एक अंगठा राजाचा तोडून खाल्ला. कोणी, वाघानं. राजा मोठमोठ्याने आरडतोय, प्रधान वाघाने माझा अंगठा खाल्ला. म्हणला महाराज खाऊन द्या, जे होतंय ते बऱ्या करता होतंय. राजाचा अंगठा खाल्ल्यानं वाघ निघून गेला. पण जी धावत आलेला राजा राजवाड्यामध्ये आल्याबरोबर बाकीच्या लोकांना सांगितलं, हा प्रधान मूर्ख आहे, याला कुठल्याच पद्धतीचं नॉलेज नाही. माझा अंगरक्षक म्हणून मी अरण्यामध्ये नेलं, माझ्यावर वाघ धावून आला, माझ्या पायाचा अंगठा खाल्ला, तरी हे म्हणतोय महाराज जे होतंय ते बऱ्या करता होतंय, खाऊन टाकू द्या, बऱ्या करता होतंय. सगळंच वाटायला येत होता काय, मला काय माहिती म्हणे. पहिलं याला उचला आणि कोठडीमध्ये डांबून ठेवा, 6 महिने बेट्याला बाहेरच काढायचं नाही. ठीक आहे म्हणले महाराज. अशी ऑर्डर दिल्याबरोबर त्या प्रधानजीला डांबून ठेवलं. योगायोगाने 6 महिन्यानं पुन्हा तो अंगठा थोडा राजाचा बरा झाला आणि राजा 6 महिन्यांनी परत शिकारी करता अरण्यामध्ये गेला. पण योग असा मायबाप, अरण्यामध्ये शिकारीला गेल्याच्या नंतर अगदी तिकून दुसऱ्या राज्याचं सैन्य आले होतं. एक अरण्यामध्ये वनदेवता होती आणि त्या देवीला नरबली द्यायचा होता. म्हणून नेमकं कोण पाहिजे तर चांगला माणूस हवा, म्हणून लोक त्याचा शोध घेत होते. तेवढ्यात हा राजा एकटा तिथं सापडला. का, कारण प्रधान सोबत नव्हता ना. आता राजाला एकट्याला उचलल्याबरोबर राजा मोठ्यानं ओरडतो, दादा कुठं न्यायचे. काय नाही म्हणले, आता तुम्हाला उचलून न्यायचे आणि कापून खायचे. राजा म्हणला मेलुगडी. अरे मला कुठं नेता, मी ह्या देशाचा राजा असो नाही तो कोणी असो, उचलून न्यायचं आणि कापून खायचं, ठरलेलं ब्रीद आहे, बाकी डोकं लावायचं नाही. उचललं महाराज त्या राजाला, पलीकडल्या दिशेला नेलं आणि जिथं ती देवीचं मंदिर होतं ना, त्या देवीच्या मंदिरापुढं मंगलमय स्वच्छ स्नान घातलं. अगदी राजाला वस्त्र अलंकार नवीन परिधान करण्यात आले. पण बघता बघता अंग अगदी तेलानं माखत असताना, सुगंधित अत्तर तेलाने लावत असताना त्या अंगठ्याकडं लक्ष गेलं महाराज. कोणाच्या, राजाच्या. सांगितलं महाराज काय झालं पायाला तुमच्या. काही नाही, 6 महिन्यापूर्वी मी अरण्यात आलेलो होतो आणि वाघानं माझा अंगठा खाल्ला होता. हां, वाघानं तुमचा अंगठा खाल्ला. अरे सोडून द्या, असला उष्टा नरबळी आपल्या देवीला चालत नाही. जी राजा निष्ठला महाराज यमाच्या तावडीतून सुटल्यासारखा सुटला, धावतच राजवाड्यात आला आणि वाटानं येताना म्हणत होता, खरे राव प्रधानाचं, प्रधान आपला हुशार आहे. म्हणत होता जे होतंय ते बऱ्या करता होते, जे होतंय ते बऱ्या करता होते. महाराज येऊन द्या, महाराज खाऊन द्या, महाराज होऊन द्या. त्याचंच खरंय ना म्हणे. प्रधानानं आल्याबरोबर सोडवलं मायबाप आणि साष्टांग लोटांगण प्रधानापुढं घातलं. कोणी, राजानं. सांगितलं, राजा प्रधाना
खूप अगदी तू हुशार आहेस, तू म्हणत होतास तेच बरोबर होतं. पण आता एक ऐक म्हणे दादा, 6 महिन्यापूर्वी माझा अंगठा वाघानं खाल्ला म्हणून मी तुला डांबून ठेवलं. आता हे मला सोडून दिलं वाघाने अंगठा खाल्ला म्हणून, हे माझ्यासाठी बरं झालं. पण 6 महिने मी तुला कोठडीत डांबून ठेवलेलं आहे, हे तुझ्यासाठी कसं काय बरं झालं? तू म्हणतो ना जे होतंय ते बऱ्या करताच होतंय. महाराज म्हणलं हे तसंच आहे, जे होतंय ते बऱ्या करताच होतंय. राजा म्हणलं नेमकं सांग ना कसं आहे ते. म्हणलं याचं उत्तर असं आहे, माझं तुमचं बिनसलेलं होतं, पण आपलं काय दोघाचा बांधाला बांध नाही. एवढे काय भांडणं आपले कोर्ट कचेरीपर्यंत गेले नसते. आणि तुम्ही जर मला कोठडी डांबून ठेवलं नसतं तर मला कालांतराने तुम्ही सोबत घेऊन गेलेच असते. ते कोणते लोक आलेच असते, त्याने आपल्या दोघाला उचलून नेलंच असतं. तुमचे कपडे काढले असते, माझे कपडे काढले असते, दोघाला आंघोळ घातलीच असती. पण तुमचा अंगठा तुटलेला म्हणून तुम्हाला सोडून दिलंच असतं. महाराज आजपर्यंत मला मच्छराने सुद्धा तोडलं नाही, ते लोकांनी मलाच कापून खाल्लं असतं. विठ्ठला बऱ्या करता होतंय महाराज. कधीच कुठल्याच गोष्टीचा माणसाने खेद मानायचा नाही. मनवोनी मनी मानू नये खेद, मनावा गोविंद वेळोवेळा. ठीक आहे म्हणले महाराज, खेद मानायचा नाही हे खरं आहे, पण गोविंद वेळोवेळा म्हणण्याचं टुमणं आमच्या पाठीमागं लावलं कशाला? या वेळोवेळा गोविंद म्हणण्याचा फायदा आमच्या जीवनामध्ये नेमका काय आहे? महाराज म्हणले काय म्हणण्यापेक्षा अवघे होती लाभ